आज जगामध्ये आपल्याला जेवढेही देश दिसत आहेत त्या प्रत्येक एका देशाची काही ना काही रचना असणार. एक त्याचं नेचर असेल, एक त्याचं स्ट्रक्चर असेल. ते स्ट्रक्चर एकतर फेडरलिझमच्या आधारावर असू शकतं किंवा मग ते युनिटरी सिस्टमच्या आधारावर असू शकतं. होऊ शकते की कोणत्या देशामध्ये या दोन सिस्टमला मिक्स करून काही एक वेगळी तिसऱ्या प्रकारची सिस्टम सुद्धा उभी केली असावी. पण ते तिसरी सिस्टम बघण्याच्या आधी तर आपल्याला हे बघावं लागेल की जो देश संघराज्य असतो किंवा जो देश एकात्मक स्वरूपाचा राष्ट्र असतो तो नेमका काय असतो, त्याचं नेचर काय असतं, त्याला समजण्याचा प्रयत्न जरा समजूया आपण. एक साधं एक्झाम्पल घेऊ. त्या साध्या एक्झाम्पलच्या आधारावर आपण समजू की नेमकं फेडरलिझम स्ट्रक्चर कसं राहू शकतं आणि युनिटरी सिस्टम कसं राहू शकतं. एक एक्झाम्पल पकडून चला की 4 लोक आहेत, ABCD. या 4 लोकांकडे ना ठराविक कॅपिटल आहे, म्हणजे मोठं इन्व्हेस्ट करू शकतात किंवा एक मोठी इन्व्हेस्टमेंट करू शकतात एवढं कॅपिटल यांच्याकडे नाही. तर 4 लोकांकडे पकडून चला की एक 10 लाख 10 लाख 10 लाख 10 लाखाचं कॅपिटल होतं आणि या 4ही लोकांनी विचार केला की आपण एक कंपनी उभारूया 4ही लोकांच्या इन्व्हेस्टमेंटच्या आधारावर. प्रत्येकाकडे 10 लाखाचं कॅपिटल, 4 लोकांनी ते इन्व्हेस्टमेंट केलं, त्यातनं 40 लाख जमा झाले आणि या आधारावर एका कंपनीची स्थापना करण्यात आली. ऑफकोर्स 4 लोकांनी मिळून आता ती कंपनी उभारलेली आहे, तर हे 4 लोक झाले त्या कंपनीचे मालक. पण त्या कंपनीला रन करण्याकरिता, त्या कंपनीला चालवण्याकरिता कुठला ना कुठला आपल्याला डायरेक्टर नेमावा लागेल ना, तिथे मॅनेजर्स अपॉइंट करावे लागतील की नाही. तर या 4 लोकांनी ठरवलं की बॉस आपण या कंपनीचा CEO म्हणून अमुक अमुक व्यक्तीला अपॉइंट करूया. जसं एक्झाम्पल घेऊ, टाटा कंपनी आज टाटा ग्रुपच्या मालकीची आहे, बरोबर आहे ना. पण टाटा कंपनीचे जे CEO असतील ते आता कुठले टाटाच असतील असं काही आहे का? मधल्या कालखंडामध्ये मिस्त्री होते, जर तुम्हाला माहित असेल तर. त्यानंतर पुन्हा रतन टाटा यांनी जो चार्ज जो आहे तो घेतलेला. तर कुणाची कंपनी आहे, त्यांनी कधी कुठल्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, कंपनी उभारली म्हणून तेच तिथे CEO पदावर राहतील अशातली गोष्ट नाहीये. ते कुठले ना कुठले अधिकारी त्या पदासाठी अपॉइंट करू शकतात, जो एकदम हुशार व्यक्ती आहे आणि तो हुशार व्यक्ती त्या कंपनीला व्यवस्थितरित्या चालवू शकतो. तर आता या 4 लोकांनी मिळून जेव्हा ही कंपनी उभारली आणि या कंपनीला चालवण्याकरिता एक CEO ची अपॉइंटमेंट करण्यात आलेली. या व्यतिरिक्त ऑफकोर्स आता या कंपनीचे होऊ शकतात की वेगवेगळे युनिट्स असतील, म्हणजे एक होऊ शकते की प्रोडक्शन युनिट असेल, दुसरं सेल्स युनिट असेल, कळतंय मी काय म्हणतोय, तिसरं अजून काही युनिट्स असतील. मग आता पकडून चला की जर या कंपनीला अजून आपण 4 युनिट्स मध्ये डिवाइड केलं, तर होऊ शकते की या प्रत्येक एका युनिटचा कारभार चालवण्याकरिता सुद्धा आपण 4 मॅनेजर्सला अपॉइंट केलेलं आहे. ठीक आहे, ए मॅनेजर एक्झाम्पलसाठी की प्रोडक्शन डिपार्टमेंट बघतोय, बी मॅनेजर सेल्स डिपार्टमेंट बघतोय. आता हा जो ए मॅनेजर आहे, जो प्रोडक्शन डिपार्टमेंट बघतोय, त्याला त्या डिपार्टमेंट बद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे ना, मान्य करता ना की त्याला बिलकुल तो अधिकार आहे. सेम आपण जर बघायला गेलं तर CEO जो असतो, CEO जो आहे त्याला सुद्धा या कंपनीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण खऱ्या अर्थाने या कंपनीचे मालक हा अमुक अमुक CEO आहे की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं, ABCD ही लोक दिसत आहेत. ABCD हे मालक आहेत ना खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर. ऍक्च्युली या 4 लोकांनी मिळून एकत्र येऊन एका कंपनीला जन्म दिला आणि त्या कंपनीला चालवण्याकरिता एक CEO त्यांनी अपॉइंट केलेला. खऱ्या अर्थाने जर आपण या कंपनीचे मालक शोधायला गेलो तर हे जे मालक आहेत ते ABCDच आहेत. खऱ्या अर्थाने मालक हे नाही आहेत, हे इथे फक्त त्या कंपनीला चालवण्याकरिता कार्यरत असणारे एम्प्लॉईज आहेत. ठीक आहे, हे एक झालं एक्झाम्पल, एक सिंपल एक्झाम्पल. ठीक, चला दुसरं अजून एक एक्झाम्पल घेऊ. एक झेड नावाचा व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीकडे मोठं कॅपिटल आहे, मोठं भांडवल आहे आणि त्या भांडवलाच्या आधारावर त्यांनी एक मोठी कंपनी उभारली. आता ही मोठी कंपनी उभारल्यानंतर इथे या कंपनीला सेम चालवण्याकरिता त्यांनी काय केलं की वेगवेगळे युनिट्स त्यांनी निर्माण केले. सेम एक्झाम्पल की बाबा एक सेल्स युनिट आहे, एक प्रोडक्शन युनिट आहे, अजून काही युनिट असतील आणि त्यावर त्यांनी वेगवेगळ्या मॅनेजर्सला जे आहे ते अपॉइंट केलं. आता पुन्हा इथे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसतो, जो व्यक्ती आपल्या कंपनीची उभारणी करून तिथे वेगवेगळे ब्रांचेस टाकून राहिलेला आणि ब्रांचेस इन द सेन्स युनिट्स, आणि त्या युनिट्सवर अधिकारी म्हणून कुठल्या मॅनेजर्सला अपॉइंट करून राहिलेला. तर इथे आता हा जो व्यक्ती आहे ना, ही व्यक्ती आहे CEO. लक्षात घ्या, हीच व्यक्ती या कंपनीमध्ये बसते, यानेच तिथे इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्या कंपनीला चालवण्याकरिता जे वेगवेगळे युनिट्स आहेत त्या युनिट्सवर त्यांनी मॅनेजर अपॉइंट केले.
इथेही जर आपण या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जो मालक दिसणार आहे तो मालक हा झेडच आहे आणि याच्या अंडर मध्ये इथे काम करणारे हे वेगवेगळे मॅनेजर्स दिसतात. तर बघा, कुठल्याही देशामध्ये आपल्याला साधारणतः असं स्वरूप दिसू शकते. जेव्हा छोटे छोटे प्रदेश विखुरलेले असतात, ते सक्षम नसतात स्वतःचं संरक्षण करण्याकरिता किंवा स्वतःचं डेव्हलपमेंट करण्याकरिता, तेव्हा ते छोटे छोटे प्रदेश इंटिग्रेट होऊन एका मोठ्या राज्याला किंवा आपण म्हणणार की देशाला जन्म देण्याचा प्रयत्न करतात. जसं आपण या एक्झाम्पल मध्ये बघितलं की हे 4 लोक तर होते, पण या 4 लोकांकडे जी इन्व्हेस्टमेंट होती ती 10 लाखाची होती. होऊ शकते की यापैकी या लोकांनी, 4ही लोकांनी इंडिव्हिज्युअली इन्व्हेस्टमेंट करून कंपनी उभारण्याचा प्रयत्न केला असता तर ती कंपनी कदाचित खूप मोठी झाली नसती, कारण की त्यांचं इन्व्हेस्टमेंट कमी आहे. पण 4 लोकांनी एकत्र येऊन जर मोठं इन्व्हेस्टमेंट केलं तर ऑफकोर्स पुढे चालून भविष्यामध्ये या कंपनीचा विकास होऊ शकतो. 4 लोकांनी एकत्र येऊन कंपनी उभारली आणि कंपनीला चालवण्याकरिता एका सीईओ ची अपॉइंटमेंट केली. तो सीईओ त्या कंपनीबद्दल निर्णय घेतो आहे. सेम कुठला असा एक प्रदेश आहे ज्या प्रदेशामध्ये छोटे छोटे राज्य आहेत, पण ते राज्य छोटे छोटे असल्या कारणाने त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो, त्यांच्या विकासाचा प्रश्न निर्माण होतो, अजूनही भरपूरसे प्रश्न निर्माण होतात. एक्झाम्पल घेऊया, हे छोटे छोटे प्रदेश आहेत, 4 प्रदेश आहेत आणि या बाजूला एक मोठं राज्य आहे. तर हे मोठं राज्य या छोट्या छोट्या प्रदेशाच्या कमजोरीचा फायदा घेऊन एक एक करून ते राज्य आपल्या अंडरमध्ये आणू शकतो ना. जर या चौघांनी मिळून असं डिसाईड केलं की बॉस, आपण जर इंडिव्हिज्युअली आपल्या राज्याला चालवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपण एक ना एक दिवस डिझॉल्व्ह होऊन जाऊ. त्यापेक्षा आपण म्हणजे ही 4 राज्य एकमेकांसोबत ऍग्रीमेंट करून ते एका विशाल राज्याच्या निर्मितीचा प्रयत्न करतात. म्हणजे बघा काय झालं की हे जे 4 राज्य होती ते 4 राज्य एकत्र येतील आणि एकत्र येऊन ते एकमेकांसोबत ऍग्रीमेंट करतील की आपण 4 राज्यांचं मिळून एका देशाची निर्मिती करूया आणि त्या देशाला चालवण्याकरिता एक राष्ट्राध्यक्ष म्हणजेच तो ज्या देशाचा तो जो काही प्रमुख असेल त्या प्रमुखाची अपॉइंटमेंट ठराविक कालावधीसाठी आपण जर केली तर या संपूर्ण देशाचं प्रशासन एका राष्ट्राध्यक्षातर्फे चालवलं जाणार आणि हे जे 4 राज्य असतील ते 4 राज्य आपापल्या प्रदेशाबद्दल निर्णय घेण्यासाठी मोकळे असतील. एक साध्या एक्झाम्पल नुसार जर अजून त्याला बघायला गेलं तर बघा, फेडरल स्टेट आणि युनिटरी स्टेट आपल्याला कसे दिसतील आता एक्झाम्पल मध्ये अजून बघूया. हा एक प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये आजूबाजूला असे 6 राज्य दिसतात. आता ही 6 राज्य आकाराने नॉर्मल आहेत, खूप काही मोठे नाही. जर यांच्या अजून अवतीभोवती कुठला एक विशाल देश असेल तर तो विशाल देश अशा छोट्या राज्यांचा आकार किंवा त्यांच्या कमजोरीचा फायदा घेऊन या सर्व राज्यांना आपल्या कंट्रोलमध्ये आणू शकतं आणि या राज्यांना आपलं गुलाम करू शकतं. जसं एक्झाम्पल घेऊया, आपण जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये 17व्या शतकाची गोष्ट, 17th सेंचुरीमध्ये अमेरिका हा 13 छोट्या छोट्या राज्यांमध्ये विखुरलेला होता आणि प्रत्येक एक राज्य जर बघायला गेलं तर ते राज्य एवढं विकसित नव्हतं की ते स्वतःचं संरक्षण करू शकणार. म्हणून इंग्लंडनी अमेरिकेच्या त्या छोट्या छोट्या राज्यांवर नियंत्रण मिळवलं आणि अमेरिकेला त्यांनी केला आपला गुलाम. तर जर कुठला प्रदेश आहे ज्या प्रदेशामध्ये असे छोटे छोटे राज्य आहेत, पण जर त्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये एवढी ताकद नसेल की ते सर्व स्वतःचं संरक्षण करू शकतील, स्वतःचा विकास करू शकतील, तर हे सगळे राज्य मिळून एकमेकांसोबत एक करार करू शकतात. करार काय की बाबा आपण एकत्र येऊन एका देशाला जन्म देऊ, म्हणजे एका केंद्र सरकारला जन्म देऊ. आता केंद्र सरकारला जन्म ही राज्य कशा प्रकारे देऊ शकतात एक्झाम्पल साठी पुन्हा बघून घेऊ. हे जे विखुरलेले राज्य होते यांनी एकमेकांसोबत एक अग्रीमेंट केला आणि अग्रीमेंट करून यांनी असं ठरवलं की आपण सगळी राज्य मिळून, सगळे प्रदेश मिळून एका केंद्राची निर्मिती करूया आणि केंद्राची निर्मिती करून या संपूर्ण देशाचं प्रशासन चालवण्याकरिता ठराविक कालावधीसाठी इलेक्शन्स होतील आणि त्या इलेक्शन मार्फत निवडून आलेला जो कोणी अध्यक्ष असेल त्या अध्यक्षामार्फत या संपूर्ण देशाचं शासन चालवलं जाईल आणि आपण तर आपल्या राज्याचं प्रशासन चालवण्यासाठी
आहोत तत्पर. आपण आपल्या राज्याचं प्रशासन चालवू शकतो. म्हणजे या एक्झाम्पल नुसार ही जी राज्य आहेत, ते आपापल्या राज्याचं प्रशासन तर आपल्या हिशोबाने चालवतील. पण या संपूर्ण राज्याला मिळून जे काही केंद्र निर्माण झालेलं आहे, त्या केंद्राचं प्रशासन चालवण्याकरिता हेच राज्य मिळून एका ठराविक कालावधीसाठी राष्ट्राध्यक्षाची निर्मिती करतील, की जेणेकरून आता हे जे विखुरलेले प्रदेश होते ते एकत्र येऊन एक विशाल राज्य म्हणजे एका विशाल देशाची निर्मिती होणार. आणि त्या विशाल देशाची निर्मिती झाल्यानंतर कुठल्याही इतर राज्यासाठी आता ते शक्य होणार नाही की एवढ्या मोठ्या प्रदेशाला कोणी जिंकण्याचा प्रयत्न करेल. जसं एक्झाम्पल घेऊ की याच्या बाजूला जर झेड नावाचं राज्य आहे, पकडून चला की हे विखुरलेलेच प्रदेश आहेत. जर झेडनी ए वर अटॅक केलेला तर बी किंवा सी किंवा डी किंवा ई किंवा एफ यांना काही लेनदेन नाही आहे बॉस. ठीक आहे, पण जर आता हेच प्रदेश सगळे एकत्र आलेले आणि कुठल्याही इतर राज्यांनी कुठल्याही या प्रदेशाच्या एका जरी प्रदेशावर अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला तर ऍक्च्युली आता हे पूर्णच्या पूर्ण राज्य म्हणून तर एका देशाची निर्मिती झाली. तर तो देश आपल्या संरक्षणाकरिता या प्रदेशाच्या संरक्षण करण्याकरिता काही ना काही कशाला मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना करेल की नाही. तर कोणताच प्रदेश आता किंवा कोणतंच इतर राज्य आता या प्रदेशावर आपलं नियंत्रण बसवू शकणार नाही. बघा, जेव्हा अमेरिका हा 13 छोट्या छोट्या राज्यामध्ये विखुरलेला होता, तेव्हा अमेरिकेचा विकास हा बिलकुल काही कुठल्याच प्रमाणात झालेला नव्हता. ना त्यांचा आर्थिक विकास होता, ना त्यांचा सामाजिक विकास होता, ना त्यांचा राजकीय विकास होता. आणि म्हणून इंग्लंड सारख्या राज्यांनी अमेरिकेला आपलं गुलाम केलं. कालांतराने जेव्हा अमेरिकन राज्यक्रांती झाली आणि त्या राज्यक्रांतीनुसार जेव्हा अमेरिकेने स्वतःला फ्री करून टाकलं इंग्लंडच्या त्या गुलामगिरीच्या जाळ्यातनं, तेव्हा अमेरिकन लोकांनी किंवा अमेरिकन लिडरनी नेमकं हेच डिसाईड केलं की आपण छोट्या छोट्या प्रदेशामध्ये विखुरल्या असल्या कारणाने इंग्लंड सारख्या राज्यांनी आपल्याला सहज नियंत्रणामध्ये आणलं. जर आपण हे सगळे छोटे राज्य मिळून एकत्र येऊन एका केंद्राला जन्म दिला तर त्या केंद्र सरकार मार्फत त्या संपूर्ण प्रदेशाचं प्रशासन चालवलं जाणार आणि आपली राज्य हे आपापल्या प्रदेशाचं प्रशासन चालवण्यासाठी मोकळे असणार, की जेणेकरून एक मजबूत संघराज्य किंवा एक मजबूत फेडरल स्टेट जन्माला येणार. तर या प्रकारे जगातलं पहिलं फेडरल स्टेट म्हणजे संघराज्य जे जन्म घेते ते साधारणतः 1786-1787 ची गोष्ट असणार, की अमेरिका 13 राज्याचं मिळून एका संघ राज्याची निर्मिती करते किंवा एका संघ राज्याला जन्म देते. आणि म्हणूनच फेडरल स्टेटला आपण काय म्हणतोय की सेंट्रलचा जन्म झालेला, सेंटरचा जन्म झालाय, केंद्राचा जन्म झालाय. पण केंद्राचा जन्म कुणामार्फत झालाय तर राज्यामार्फत केंद्राचा जन्म झालेला आहे. तर जिथे राज्य हे एकत्र येऊन एका केंद्राची निर्मिती करतात त्या सिस्टमला आपण फेडरल सिस्टम म्हणतो. आपण आपल्या देशाचं एक्झाम्पल घेऊया की आपल्या देशामध्ये जर आपण या एक्झाम्पलला बसवायला गेलो तर आपल्याला कसं दिसणार. आज भारताचं एक जिओग्राफिकल एरिया आहे. भारत एक मोठा देश म्हणून ओळखला जातो जगामध्ये. पण इंग्रजांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित व्हायच्या आधी भारत असाच एक संघ होता का? भारतामध्ये तर आपल्याला दक्षिण भारतामध्ये मराठे वेगळे दिसतात, निजाम वेगळे दिसतात, म्हैसूरचे राजे वेगळे दिसतात, तिकडे गेले असता तुम्ही बंगालचे नवाब वेगळे दिसतात, अयोध्येचे नवाब वेगळे दिसतात. असे पूर्ण प्रदेश हे वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेले होते ना. आणि अशा विखुरलेल्या प्रदेशाला सहजतेने इंग्लंड हे जिंकू सुद्धा शकलं की नाही. एक 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 करून त्यांनी एक एक राज्याला आपल्या नियंत्रणामध्ये आणलं. सेम एक्झाम्पल घेऊ फेडरलिझमचा. जर त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातले मराठे असतील, बंगालचे नवाब असतील, म्हैसूरचे नवाब असतील, यांनी मिळून जर असा एकमेकांसोबत अग्रीमेंट केला असता की बघा आपण छोट्या छोट्या प्रदेशामध्ये विखुरले असल्या कारणाने सहजतेने इंग्रज आपल्यावर नियंत्रण बसवू शकतील, तर आपण सगळे मिळून एक होऊया आणि एक होऊन एका केंद्र सरकारला जन्म देऊ. कारण की हे तर राज्य आहेत. यांनी एकत्र येऊन जर एकमेकांसोबत अग्रीमेंट करून जर एका केंद्राला जन्म घातला तर बघा पुढे होणार काय. जर केंद्र सरकार जन्माला आली तर भारत देशासाठी त्या संपूर्ण देशाकरिता निर्णय घेण्याकरिता एक अधिकारी अपॉइंट केला जाणार जो देशासाठी निर्णय घेणार. पण मराठ्यांना पूर्ण अधिकार असेल की मराठे आपापल्या प्रदेशासाठी निर्णय घेतील. तसंच बंगालच्या नवाबांना सुद्धा पूर्ण अधिकार असेल की ते आपल्या बंगालच्या प्रदेशासाठी निर्णय घेतील. तर जेव्हा प्रदेश छोट्या छोट्या भागामध्ये विभागलेला असतो, विखुरलेल्या पद्धतीने तो विभागलेला असतो आणि जेव्हा ते स्वतःचं संरक्षण करू शकत नाही
स्वतःचा विकास करू शकत नाही आणि स्वतःच्या संरक्षणाकरिता आणि विकासाकरिता जेव्हा ते सर्व राज्य एकमेकांसोबत करार करतील की बघा आपण सर्व मिळून एक केंद्राला जन्म घालू, पण आपल्याला तेवढेच अधिकार असतील जे आतापर्यंत आपल्याकडे अधिकार होते आणि केंद्राला ते अधिकार असतील जे देशाच्या हितासाठी असतील, तर त्या सिस्टम मार्फत त्यातनं जे जन्म घेणार आहे त्याला आपण संघ राज्य प्रणाली म्हणतो. आता इथे बघा या एक्झाम्पल मध्ये आपण जसं आधी हे जे राज्य विखुरलेले होते, या विखुरलेल्या राज्यांनी मिळून एकमेकांसोबत अग्रीमेंट केला आणि एका देशाला जन्म दिला. आता देशाला जन्म दिल्यानंतर हे सगळे राज्य सर्वच्या सर्व अधिकार केंद्र सरकारला देतील का? होऊ शकते असं? जर यांनी केंद्राला अधिकार दिला तर उद्या चालून तर केंद्र यांना गिळून टाकेल. म्हणजे केंद्राला वाटते तसं नाही का मग त्या राज्यासोबत ट्रीटमेंट केली जाणार. इथे जर केंद्राचा जन्मच राज्यामार्फत झालेला आहे तर राज्याचे पॉवर्स हे केंद्रापेक्षा कधीही अधिक प्रमाणामध्ये असतील. मान्य करता? ठीक आहे. कारण की इथे राज्यांमार्फत केंद्राचा जन्म झालेला आहे. केंद्राला कितपत अधिकार असेल तर केंद्राला फक्त आणि फक्त देशाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार असेल. जसं एक्झाम्पल घेऊ, आता हा जर एक देश निर्माण झाला तर या देशासाठी या देशाबद्दल जर फॉरेन पॉलिसी अपॉइंट करायची आहे किंवा फॉरेन पॉलिसीला आपल्याला नेमायचं आहे तर ऑफकोर्स फॉरेन पॉलिसी कोण बघणार आहे? केंद्र सरकार. या संपूर्ण देशाच्या संरक्षणासाठी कोण निर्णय घेणार आहे? केंद्र सरकार. पण हे जे इंडिव्हिज्युअल राज्य आहेत त्या राज्यांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या राज्यासाठी संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार असेल ना? बिलकुल आहे. आणि केंद्रापेक्षा यांचा अधिकार हा जरा जास्त असेल कारण की राज्यांमार्फत केंद्राचा जन्म इथे आपल्याला होत असताना दिसतो. तर असा देश, असा प्रदेश ज्या प्रदेशामध्ये राज्य एकत्र आलेली आहेत आणि त्यांनी एकत्र येऊन एका केंद्र सरकारला जन्म दिला, त्या सिस्टमला किंवा त्या प्रशासनाला आपण म्हणतो आहोत फेडरलिझम. कळलं नेमकं? फेडरलिझम आपण कशाला म्हणतो? जसं पहिले एक्झाम्पल जे आहे ना फेडरलिझमचं, ते जसं तुम्हाला सांगितलं की तो अमेरिका. बघा जगामध्ये जिथे जिथे फेडरल सिस्टम दिसते तर त्या फेडरलिझमचा मॉडेल आपल्याला कुठे मिळणार? तर त्याचा मॉडेल मिळणार आहे अमेरिका. कारण की अमेरिका वॉज द फर्स्ट स्टेट. अमेरिका हे पहिलं राज्य आहे असं ज्या देशामध्ये अशा प्रकारची प्रणाली निर्माण झालेली होती, अशा प्रकारची त्यांनी सिस्टम निर्माण झाली. 13 राज्य होती त्यावेळेस अमेरिकेची, ज्यांनी एकमेकांसोबत अग्रीमेंट केला आणि अग्रीमेंट करून एका केंद्राची निर्मिती केलेली. आज जर आपण अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये आज आपल्याला त्यांच्या संघराज्यामध्ये 50 देश दिसतात. म्हणजे पूर्वी जे 13 देश होते आज त्यामध्ये आपल्याला 50 देशाची निर्मिती होत असताना दिसते. सेम जर आपण दुसरा राज्य बघितलं, दुसरा देश बघितला ज्या देशांनी अशाच प्रकारे संघराज्य प्रणाली सिस्टम अपॉइंट केलेली, तर तो देश होता कॅनडा. कॅनडा जेव्हा जन्म घेतो म्हणजे ऍज अ फेडरल कंट्री म्हणून, तेव्हा कॅनडामध्ये 4 राज्य होती. 4 राज्य एकत्र येऊन एक केंद्र सरकार निर्माण झालं. आज आपण कॅनडाचा विचार केला तर कॅनडामध्ये आज 10 राज्य आहेत. तर कॅनडाच्या संघराज्यामध्ये आपल्याला आज 10 राज्य इन्व्हॉल्व दिसत आहेत. पण हे जे एक्झाम्पल बघून राहिलो आहेत आपण फेडरलिझमचं, त्या फेडरलिझमच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे दिसते आहे की इथे राज्य एकत्र आली आणि या राज्यांनी मिळून एका केंद्राला जन्म दिला. आता हे सगळं होत असताना मला सांगा की या राज्यांमध्ये अग्रीमेंट लिखित स्वरूपामध्ये असणे आवश्यक आहे की अग्रीमेंट न केलेला चालेल, अथवा अग्रीमेंट लिखित स्वरूपात न केला तरी चालेल? काय वाटतं? लिखित स्वरूपामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. जर तो अग्रीमेंट लिखित स्वरूपात नसेल तर उद्या चालून सगळी गडबड होऊन जाईल. कारण की काय आहे एंड ऑफ द डे, आता जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं रे की आपण काय केलं होतं, एका कंपनीची स्थापना केलेली आणि त्या कंपनीची स्थापना करून एक सीईओ अपॉइंट केलेला होता. या सीईओ ला आपण जर एका अग्रीमेंट बेसिसवर नाही ठेवलं तर उद्या जाऊन तर तो स्वतःला कंपनीचा मालक समजणार आणि हे जे मूळ मालक आहेत त्यांना नाही का फेकलं जाणार. तर कधीही जर तो फेडरल स्टेट आहे, जर ती कंट्री फेडरल आहे, तर त्या फेडरल कंट्रीमध्ये कधीही आपल्याला अग्रीमेंट जे दिसतील ते लिखित स्वरूपाचेच दिसणार आहेत. कारण की त्या लिखित स्वरूपानुसारच कोणत्या राज्यांना किती अधिकार असेल किंवा राज्यांना किती अधिकार असेल आणि केंद्राला किती अधिकार असेल हे स्पष्ट होईल ना. ठीक आहे. तर कधीही यांच्यामध्ये एक अग्रीमेंट होणार. अग्रीमेंट कुणामध्ये होणार? राज्यांमध्ये होणार. आणि त्या राज्यामार्फत झालेल्या अग्रीमेंटच्या आधारावर एका केंद्राला जन्म दिला जाणार. राज्य आपल्याकडे अधिकार अधिक प्रमाणात ठेवतील आणि काही प्रमाणामध्ये अधिकार केंद्राला देतील.
केंद्राला अधिकार देणे आवश्यक आहे ना. जर आपण केंद्राला काही अधिकारच दिले नाही, तर मग आपण त्या केंद्राला जन्म तरी कशाला दिला? काही ना काही प्रमाणात तर त्याला अधिकार द्यावाच लागेल. आणि काही ना काही प्रमाणात म्हणजे कोणत्या प्रमाणात? तर ऑफकोर्स फॉरेन पॉलिसी अपॉइंट करणे किंवा मग देशाचं संरक्षण बघणे किंवा अजून ज्या काही बाबी असतील, त्याबद्दल निर्णय केंद्रावर सोपवले जातील आणि राज्य मात्र त्यांच्या त्यांच्या प्रदेशासाठी कोणताही निर्णय घेण्यात जे आहेत ते पूर्णपणे सक्षम राहतील. क्लिअर? फेडरलिझम हे कसं राहू शकते? युनिटरी सिस्टम समजल्यानंतर तुम्हाला अजून फेडरलिझम जे आहे ते चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊन जाईल. आता हे आपण बघितलं की युनिटरी सिस्टम हे फेडरलिझम हे कशा प्रकारे राहू शकतं. आपण जर युनिटरी सिस्टमचा विचार केला तर युनिटरी सिस्टम बघा आपल्याला कशा पद्धतीने दिसतं. ज्याला आपण एकात्मक राज्य म्हणतो ना, ते एकात्मक राज्य काय असतं? तर ते फक्त आणि फक्त एक मोठा प्रदेश असतो किंवा एक प्रदेश असतो, ज्या प्रदेशामध्ये राज्य नसतात. एकच प्रदेश आहे आणि तो प्रदेश सर्व आपल्या प्रदेशाबद्दल कोणताही निर्णय घेण्यास जो आहे तो मोकळा आहे. पण जर या प्रदेशाला वाटते उद्या चालून की नाही, एक ऍडमिनिस्ट्रेशनच्या सोयीसाठी आपण राज्याला जन्म द्यायला पाहिजे. जसं एक्झाम्पल घेऊ, एक साधे एक्झाम्पल घेऊ. भारत एक एकात्मक प्रकारचा देश जर असेल, एक्झाम्पल, भारत जर हा एक युनिटरी प्रकारचा देश असेल तर भारतामध्ये राज्याची काही गरज नाही. अरे पण एवढा मोठा प्रदेश आहे, 32,87,261 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये भारत पसरलेला आहे. तर विचार करा की दिल्लीमध्ये बसून फक्त दिल्ली सरकार संपूर्ण देशाचं प्रशासन चालवेल, हे शक्य आहे का? नाही ना, गडबड होऊन जाईल ना. आता दक्षिण भारतामध्ये केरळ एक कोपरा होऊन जातो किंवा उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर किंवा तिकडे मग नॉर्थ ईस्ट मध्ये अरुणाचल प्रदेश एक कोपरा होऊन जातो. तर जर भारताने असं ठरवलं की नाही बाबा, दक्षिण भारताचं प्रशासन चालवण्याकरिता, नॉर्थ ईस्टचं प्रशासन चालवण्याकरिता, नॉर्थचं प्रशासन चालवण्याकरिता आपण जर तिथे एका राज्याला जन्म दिला आणि राज्याला जन्म देऊन जर तिथे आपण ऍडमिनिस्ट्रेशन अपॉइंट केलं, तर ते ऍडमिनिस्ट्रेशन त्या त्या प्रदेशाचं जे आहे ते प्रशासन बघेल. आणि आपण तर आपल्या देशाबद्दल कुठल्याही पद्धतीने निर्णय घेण्यात जे आहे ते सक्षम आहोत. तर इथे बघा काय होतोय. इथे मुद्दा असा होऊन जाईल की एक राज्य आहे म्हणजे एक देश आहे जो एक संघ आहे. या प्रदेशामध्ये अजून कुठल्याच राज्याची गरज आतापर्यंत यांना वाटली नाही. पण आता मात्र या राज्याला वाटते की नाही बॉस, या प्रदेशाचं प्रशासन चालवणे जरा गडबडीचं आहे. तर हे प्रदेश किंवा हे राज्य किंवा हा देश या सदन पार्ट मध्ये एका राज्याची निर्मिती करू शकतो आणि याबद्दल निर्णय घेण्याच्या काही प्रमाणामध्ये अधिकार या प्रदेशातल्या शासनाला देऊ शकतो. जसं एक्झाम्पल घेऊया की संपूर्ण देश तर आहे, पण माहित पडते की या भागामध्ये ना एज्युकेशनचा विकास ज्या प्रकारे व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारे या भागातल्या लोकांचं लिटरसी रेट वाढायला पाहिजे होतं, ते नाही वाढलं. आणि नाही वाढलं तर त्याच्या मागचं कारण काय आहे? कारण हे आहे की केंद्र सरकार या प्रदेशापर्यंत लक्ष पुरवू शकत नाहीये. तर मग बेटर वे, जर केंद्राने या पर्टिक्युलर भागामध्ये एका राज्याची निर्मिती केली, राज्याची निर्मिती करून जर इथे प्रशासन अपॉइंट केलं आणि त्या प्रशासनावर जबाबदारी दिली की बाबा या प्रदेशाच्या शैक्षणिक विकास हे तुमची जबाबदारी आहे, तर यांना एक अधिकार मिळाला आणि ते शिक्षणासाठी काम करतील की जेणेकरून या भागातल्या लोकांचा सुद्धा इथे विकास होईल. इथे आता हे जे एक्झाम्पल बघून आलो आहे, या एक्झाम्पल मध्ये काय वाटतं, इथे राज्य केंद्राला जन्म देतोय की केंद्र राज्याला जन्म देतोय? केंद्र राज्याला जन्म देतोय. आणि जर अच्छा, आणि तेही त्यांच्या इच्छेनुसार आहे. त्यांना जर या प्रदेशामध्ये गरज वाटत असेल तर ते इथे जन्म घालतील. त्यांना वाटते की नाही बाबा, हा प्रदेश सुद्धा कुठेतरी काही ना काही याला घेऊन, कुठल्या मुद्द्याला घेऊन कमजोर आहे. तर अशा पद्धतीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इथे सुद्धा ते कुठल्या तरी राज्याची निर्मिती करू शकतात आणि इथे सुद्धा एक प्रशासन अपॉइंट करून त्या प्रशासनाला काही ठराविक अधिकार देऊ शकतात. तर इथे मुळात आपण या एक्झाम्पलला नीट बघितलं तर आपल्याला हे दिसते आहे की अशा या एक्झाम्पल मध्ये एकच असं केंद्र सरकार आहे आणि ते केंद्र सरकार पुढे त्यांना गरज वाटत असेल तर वेगवेगळ्या राज्याची निर्मिती करून राहिलेले आणि त्यांना काही ठराविक अधिकार प्रदान करून राहिलेले आहेत. या पद्धतीमध्ये कधीही केंद्राने राज्याची तुलना केली तर पॉवरफुल केंद्र असणार आहे की राज्य असणार आहे? केंद्र असणार आहे. कारण की इथे या एक्झाम्पल मध्ये राज्यांची निर्मिती किंवा राज्यांना जन्म देण्याचं काम केंद्राने केलंय आणि इथे जर राज्यांच्या जन्माचंच काम केंद्र करत आहे तर कधी पण केंद्र हे जास्त पॉवरफुल असेल आणि राज्यांना क्षुल्लक अधिकार असतील.
क्लिअर आहे? दोनही पद्धतीमध्ये खूप अंतर आहे. पहिली जी पद्धत आपण बघितली आहे फेडरलिझमची, त्या फेडरलिझमच्या पद्धतीमध्ये काय झालं किंवा काय बघितलं आपण? छोटे-छोटे प्रदेश जे स्वतःचा विकास करू शकत नव्हते, स्वतःचं संरक्षण करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी एकमेकांसोबत ॲग्रीमेंट करून एका केंद्राला जन्म दिला आणि केंद्राला देशाबद्दल निर्णय घेण्याचे काही अधिकार सोपवले. आता तिथे राज्यांमार्फत केंद्राचा जन्म झाला, म्हणून कधीही पॉवरफुल राज्य असणार आहेत, केंद्र सेकंडरी असणार. पण या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसते की एकच मोठा प्रदेश होता, पण त्या प्रदेशाला चालवण्याकरता त्यांना वाटत होते की नाही बाबा, अमुक अमुक भागाचा अजूनही काही खास विकास झाला नाहीये, तर इथे त्या केंद्रामार्फत राज्यांना जन्म दिला गेला आणि राज्यांना काही ठराविक अधिकार जे आहेत ते सोपवले गेलेले. तर इथे ऑफकोर्स राज्यांना जन्म केंद्र देतो आहे, म्हणून अधिकार सुद्धा केंद्राला अधिक असणार, राज्याला जास्त असणार, तर कमी असणार. तर डिपेंड करतं की त्या कुठल्याही प्रदेशाचं नेचर कसं आहे, कुठल्याही देशाचं नेचर कसं आहे, त्यावरनं आपल्याला समजणार की नेमकं तिथे केंद्र आणि राज्य यांच्यापैकी कोण जास्त सक्षम असेल. जसं अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये फेडरलिझम आहे, तर ऑफकोर्स त्या देशामध्ये राज्य हे जास्त पॉवरफुल आहेत केंद्रापेक्षा. जर आपण इंग्लंडचा विचार केला तर इंग्लंड हे युनिटरी सिस्टमचं बेस्ट एक्झाम्पल आहे, तर म्हणून त्या देशामध्ये आपल्याला केंद्र पॉवरफुल दिसणार आहे राज्याच्या तुलनेत. क्लिअर आहे? ठीक आहे. दोन कशा प्रकारच्या पद्धती आपल्याला दिसतात. जगात कुठलाही देश धरला तरी तुम्हाला हेच एक्झाम्पल दिसणार. जसं युनिटरीचं एक्झाम्पल एक आपण घेतलं की इंग्लंडमध्ये युनिटरी सिस्टम आहे, त्यानंतर फ्रान्समध्ये युनिटरी सिस्टम आहे, जपान, चीन यांच्यामध्ये सुद्धा युनिटरी सिस्टमच आपल्याला दिसणार. फेडरलिझमचा विचार केला तर अमेरिका आणि कॅनडा आपण एक्झाम्पल मध्ये घेतलंच. अमेरिका पहिला देश आहे जगातला जो फेडरल स्टेट म्हणून निर्माण झाला. जगातला दुसरा देश हा कॅनडा, जो फेडरल स्टेट म्हणून निर्माण झाला. या व्यतिरिक्तही ऑस्ट्रेलिया आहे किंवा रशिया आहेत, हे देश सुद्धा फेडरल सिस्टम वरच उभे आहेत. डिपेंड्स की त्या पर्टिक्युलर देशामध्ये केंद्र आणि राज्याचे संबंध कसे. जर केंद्र आणि राज्याचे संबंध बघत असताना जर राज्यांनी केंद्राला जन्म दिला आहे तर फेडरल स्टेट, जर केंद्रामार्फत राज्यांचा जन्म झाला आहे तर युनिटरी सिस्टम आपल्याला त्या प्रदेशामध्ये बघायला मिळेल. क्लिअर? ठीक आहे. समजलं नेमकं फेडरल आणि युनिटरी सिस्टम मध्ये दोघांमध्ये काय फरक आहे. सोशलिज्म और फेडरलिज्म का कोई मतलब मेल नहीं है, मतलब वो सिस्टम ही अलग हो गया. वो जो सोशलिज्म सिस्टम है वो पॉलिटिकल और इकोनॉमिक. नहीं, स्टेट अलग कैसे, मतलब भले ही सेंटर एक ही है, लेकिन वहां पे यूएसएसआर जिसको हम लोग कहते हैं ना, वो एरिया इतना बड़ा है कि अकेले एक पर्टिकुलर कैपिटल से इतना बड़ा एरिया को एडमिनिस्ट्रेशन चलाना वो पॉसिबल ही नहीं था, इसलिए उन्होंने स्टेट्स का फॉर्मेशन जो है वो किए. ठीक है. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की फेडरलिझम मध्ये राज्याला अधिकार हे अधिक जरी दिसत असले तरी पण आपल्याला जसं कालांतराने बघायला मिळते, एक गडबड बघायला मिळते. आज आपण बिंदास म्हणतो की बाबा अमेरिकेमध्ये पॉवरफुल कोण आहे, केंद्र की राज्य, केंद्र की राज्य, तर आपल्याला दिसते की राज्य, कारण की फेडरल आहे. पण हळूहळू हळूहळू बघा काय आहे ना, यांनी कितीही काही म्हटलं तरी पण राज्यांनी मिळून एका दानवाला जन्म नाही दिला का. अरे केंद्र हा कधी पण मजबूत सक्षम नाही राहणार का. ठीक आहे. आज एवढे वर्ष झाली आहेत अमेरिकेची निर्मिती होऊन, हळूहळू 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 केंद्राने आपल्या अधिकारामध्ये बरीच वाढ केलेली दिसते, बरीच वाढ. आणि हे कॉमन आहे, म्हणजे दिसायला फक्त दिसतं फेडरलिझम मध्ये स्टेट्स जास्त पॉवरफुल आहेत, जास्त पॉवरफुल आहेत, पण कालांतराने केंद्र आपल्या अधिकाराची व्याप्ती त्या प्रदेशामध्ये करतेच करते. या पॉइंटवर आपण नंतरही सविस्तर बोलू की कशा प्रकारे केंद्रांनी आपले अधिकार जे आहेत ते वाढवलेले आहेत. तर बघा, फेडरलिझम याची डेफिनेशन जी बनते ती अशी की फेडरल गव्हर्नमेंट ऑन द अदर हँड इन is one in which power are divided between the national government and the regional government by the constitution itself, and both operate in their respective jurisdiction independently. म्हणजे इथे एका संवैधानिक तत्वानुसार केंद्र आणि राज्य हे कार्यरत असतात. संवैधानिक तरतूद महत्वाची आहे, कारण की आता संवैधानिक तरतूद बघा काय. मग जसं मी तुम्हाला विचारलं की जेव्हा राज्य राज्य एकत्र येऊन एकमेकांसोबत अग्रीमेंट करून राहिले आहे तर तो लिखित स्वरूपात असावा का, तुम्ही म्हटलं हो बिलकुल असावा. तर हे जे लिखित स्वरूपामध्ये या राज्यामधला अग्रीमेंट आहे ना, तो अग्रीमेंटच आहे त्या देशाचा
संविधान. कळते? जे पॉवर्सला डिस्ट्रीब्यूट करतायत की राज्याला काय पॉवर्स असणार आणि केंद्राला काय पॉवर्स असणार, तेच त्यांचं संविधान आहे. आपण ज्याला रिटर्न अग्रीमेंट म्हणतोय, ते रिटर्न अग्रीमेंट म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन झालं त्या देशाचं. ठीक आहे. तर जो फेडरल स्टेट आहे, जो देश फेडरल आहे, त्या फेडरलिझम मध्ये एक संविधानिक तरतुदीनुसार केंद्र आणि राज्य या दोघांना ठराविक अधिकार असतील आणि ते आपापल्या ज्याला आपण म्हणणार की अधिकार क्षेत्रामध्ये कार्यरत असतील. केंद्राच्या अधिकार क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी येतात केंद्र ते काम करेल, राज्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये जे असते ते राज्य करणार आहे. ठीक आहे. हे झाली तुमच्या फेडरलिझमची डेफिनेशन. आणि तेच आपण जर युनिटरीची डेफिनेशन बघितली तर बघा ही डेफिनेशन आपल्याला कशी दिसणार आहे. इथे डेफिनेशन म्हणते की युनिटरी गव्हर्नमेंट इज वन इन विच ऑल द पॉवर आर वेस्टेड इन द नॅशनल गव्हर्नमेंट. सगळे अधिकार जे आहेत ते केंद्र सरकारच्या हातामध्ये एकवटलेले असतात. अँड द रिजनल गव्हर्नमेंट इफ ऍट ऑल एक्झिस्ट, जर ते अस्तित्वात असतील तर डिराईव्ह देअर ऑथॉरिटी फ्रॉम द नॅशनल गव्हर्नमेंट. जर ते असतील अस्तित्वात अथवा त्यांना अस्तित्वात आणलं गेलं तर केंद्रामार्फत काही ठराविक अधिकार त्यांना प्रदान केले जातील. ऑफकोर्स इथे केंद्र पॉवरफुल आहे, त्यामुळे राज्य हे केंद्रावर अवलंबून आहे. फेडरलिझम मध्ये राज्य पॉवरफुल होते म्हणून त्या प्रदेशामध्ये केंद्र हे राज्यांवर अवलंबून होतं. राईट? कारण की तिथे राज्यांनी मिळून केंद्राचा जन्म दिलेला आणि इथे राज्याचा जन्म केंद्रामार्फत झालेला दिसतो. क्लिअर? ठीक आहे. फेडरलिझम सिस्टम आपण कशाला म्हणतो, युनिटरी सिस्टम आपण कशाला म्हणतो, लक्षात घ्यावं. फेडरलिझम हे कुठे कामात येतं किंवा फेडरलिझम हे कुठे गरजेचं असतं. जो देश छोटा आहे ना, त्या छोट्या देशामध्ये किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणू शकणार की असा देश आहे किंवा असे प्रदेश आहे जे प्रदेश हे अविकसित आहेत किंवा असे प्रदेश आहे ज्या प्रदेश हे संरक्षण दृष्ट्या एवढे सक्षम नाही आहेत. तर त्या प्रदेशाचा विकास होण्याकरिता अथवा त्या प्रदेशाचं नीट संरक्षण होण्याकरिता ती प्रदेश जर एकमेकांसोबत त्यांनी जर अग्रीमेंट केलं तर अग्रीमेंटच्या आधारावर ते एका केंद्राला जन्म देतील की जेणेकरून एका मोठ्या देशाची निर्मिती त्या पर्टिक्युलर प्रदेशामध्ये होणार. तर फेडरलिझम तिथे कामात येतं. अजून दुसऱ्या ठिकाणी कुठे कामात येतं, भारतासारख्या देशाचा विचार केला तर भारतामध्ये फेडरलिझमची अत्यावश्यक आहे, म्हणजे गरज ज्याला आपण म्हणणार. ज्याही भागामध्ये कल्चरल डिफरन्सेस दिसते, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळी भाषा, वेगवेगळे कल्चर असणारे जे काही प्रदेश आहेत, ज्या प्रदेशामध्ये फेडरलिझमची गरज आहे, बिलकुल गरज आहे. पकडून चला की आपल्या देशामध्ये एक्झाम्पलसाठी आपल्या देशामध्ये किती कल्चरल डिफरन्सेस दिसणार आहे. प्रत्येक भागाचं कल्चर जे आहे ते वेगवेगळं आपल्याला दिसते. आता या वेगवेगळ्या कल्चरमध्ये डिवायडेड असणारा हा देश, आपण जर या प्रदेशातल्या स्थानिक गव्हर्नमेंटला जन्म दिला नाही आणि स्थानिक गव्हर्नमेंटला जर अधिकार दिला नाही तर गडबड होऊ शकते ना रे. केंद्र जर सर्वांच्या कल्चर बद्दल डिसिजन घ्यायला गेलं तर गडबड नाही होणार का? तर त्यामुळे राज्यांना स्वायत्तता देणे आवश्यक होऊन जाईल त्या प्रदेशात जिथे आपल्याला सांस्कृतिक भेदभाव किंवा सांस्कृतिक विविधता, डायव्हर्सिटी दिसणार. क्लिअर? तर साधारणतः ती राज्य, जी राज्य सक्षम नाही, जी राज्य कॅपेबल नाही, जी राज्य विकसित नाही, जी राज्य वेगवेगळ्या कल्चरमध्ये डिस्ट्रीब्यूट आहेत, त्या राज्यांमध्ये फेडरलिझमची आवश्यकता ही अधिक असते. क्लिअर? आता प्रश्न फक्त हा निर्माण होतो की ठीक आहे बाबा, इथे कॉन्सेप्ट तर समजायला आली की फेडरलिझम काय आहे, युनिटरी सिस्टम काय आहे, पण भारत हा देश नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे, फेडरल आहे की युनिटरी आहे, हा एक मोठा प्रश्न तर निर्माण होतोच ना. म्हणजे संविधान सभेच्या जवळपास सर्व सदस्यांनी एक सुरामध्ये हे एक्सेप्ट केलेलं होतं की भारतामध्ये संघराज्य प्रणाली असावी आणि भारत एक संघराज्य देश असावा, अशी चर्चा तर खूप आधीपासून सुरू होती. आठवा, आपण हिस्ट्रीमध्ये बघितलेलं आहे की जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्स झालेले तेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सुद्धा, पहिल्याच राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये हे डिसाईड झालेलं होतं की भारत एक संघराज्य देश असेल. ठीक आहे. याच्यानंतरही जेव्हा 1935चा भारत प्रशासन कायदा आला तिथे सुद्धा ही तरतूद होती की भारत एक संघराज्य देश असेल. आणि जेव्हा संविधान सभेची निर्मिती झाली, संविधान सभेने काम सुरू केलं, संविधान तयार होऊ लागला, तेव्हा संविधान सभेच्या सदस्यांनी सुद्धा हे डिसाईड केलं होतं की बिलकुल भारत एक संघराज्य देश असेल. तर मग या सगळ्या जवळपास 17, 18, 20 वर्षाचा आपण जर 1930 ते 1950 पर्यंतचा कालावधी जर बघितला तर भारत एक संघराज्य देश असेल यावरच भर हा आपल्याला जास्त दिसतो. पण भारत हा संघराज्य देश आहे का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो.
कारण की जर आपण आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनचं पहिलंच आर्टिकल जर बघितलं तर पहिल्या आर्टिकलमध्ये किंवा देशाच्या संविधानाच्या कोणत्याच आर्टिकलमध्ये आपल्याला फेडरल संघराज्य हा काही शब्द दिसत नाही. भारतीय संविधानामध्ये हा शब्द आपल्याला कुठेच आढळत नाही, लक्षात घ्यावा. पहिली आर्टिकल जी डिफाईन करते भारताला ती अशी की इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट. आता युनियन ऑफ स्टेट हा शब्दच वेगळा होऊन चाललेला आहे. म्हणजे फेडरल सिस्टम वेगळी झाली, युनिटरी सिस्टम वेगळी झाली. आता हा जो आपण तिसरा शब्द ऐकून राहिलोय की युनियन ऑफ स्टेट, म्हणजे भारत हा युनिटरी आहे का? नाही, युनिटरी नाही होत. त्याचा अर्थ युनिटरी निघतच नाही, युनिटरी सिस्टमच वेगळी झालेली आहे. हा जो शब्द आहे की भारत हा एक राज्याचा संघ असेल, तर हे राज्याचा संघ नेमकं काय आणि कसा त्याला समजणे आवश्यक. किंवा आपल्याला जर हे बघायचं आहे की भारत हा एक संघराज्य आहे की भारत हा एक एकात्मक राज्य आहे, तर आपल्याला तर आधी हे शोधावं लागेल की संघराज्य देशाचे काय वैशिष्ट्य असतात आणि एकात्मक राज्याचे काय वैशिष्ट्य असतात. म्हणजे ऍटलीस्ट जर आपण हे समजू शकलो रे की अच्छा ठीक आहे, युनिटरी सिस्टम आहे, तर युनिटरी सिस्टम मध्ये अमुक 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 बाबी दिसतील, आपण चेक करण्याचा प्रयत्न करू की त्या गोष्टी आपल्याला आपल्या देशामध्ये दिसतात का. तर आपण डिसाईड नाही करू शकणार का की भारत हा फेडरल आहे की भारत हा युनिटरी आहे. कळते काय बोलतोय. तर आधी आपण जरा याचे वैशिष्ट्ये बघून घेऊया की जे देश फेडरल आणि जे देश युनिटरी असतात त्याचे काय वैशिष्ट्य असतात समजून घेऊ. की हा जो शब्द आहे फेडरलिझम हा नेमका जन्माला कुठनं येतो, कुठनं त्याचा जन्म झालेला आहे. ऍक्च्युली ही एक लॅटिन टर्म आहे, ज्या लॅटिन टर्म मधनं हा शब्द जन्म घेतो, ज्याला आपण म्हणतो फ्युडस. फ्युडस या लॅटिन वर्ड मधनं फेडरलिझम या शब्दाचा जन्म झालेला आहे. फ्युडसचा तसा जो अर्थ निघतो तो अर्थ आहे करार, म्हणजे अग्रीमेंट. खूपदा अशा मुद्द्यांवर प्रश्न बनतात की अमुक अमुक जो वर्ड आहे तो कुठनं जन्म घेतोय, तर एक लॅटिन वर्ड आहे फ्युडस, ज्याचा अर्थच निघतोय करार, ट्रिटी, अग्रीमेंट, पॅक्ट. त्यातनं कुठेतरी हा शब्द जन्माला येतोय. फक्त आपण अशा संघराज्य प्रणालीला ना प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखतो. डिपेंड करतं की आपण कोणत्या देशाबद्दल बोलून राहिलो. जसं अमेरिकेचा विचार केला किंवा स्वित्झर्लंडचा विचार केला किंवा रशियाचा विचार केला आणि कॅनडाचा विचार केला, तर अमेरिकन फेडरलिझमला आपण म्हणतो स्टेट्स. अमेरिकेला आपण म्हणतो ना युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, राईट. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अर्थ जरा समजण्याचा प्रयत्न करा. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जे सिम्बॉल आहे की अमेरिका एक फेडरलिझम आहे, तर तिथल्या फेडरलिझमला आपण स्टेट्स या नावाने संबोधून राहिलो आहे जर आपण अमेरिकेचा विचार केला तर. तेच जर आपण स्वित्झर्लंडचा विचार केला तर स्वित्झर्लंडमध्ये याच फेडरलिझमला म्हटलं जातं कॅन्टेन. प्रत्येक देशामध्ये त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. कॅनडा कॅन्टेन म्हणजे आपण कॅनडा संघराज्याबद्दल आहे, सॉरी स्वित्झर्लंड कॅन्टेन म्हणजे आपण स्वित्झर्लंडच्या संघराज्याबद्दल बोलून राहिलेलो. कॅनडामध्ये यालाच आपण म्हणतो प्रोव्हिन्सेस. आणि तेच जर आपण रशियाचा विचार केला तर रशियामध्ये आपण त्याला रिपब्लिक म्हणतो. प्रत्येक देशामध्ये पर्टिक्युलर देशाच्या त्या संघराज्याला काही विशिष्ट नावाने ओळखलं जातं. आता फक्त एक मुद्दा याला जरा समजून घ्यावा लागेल तुम्हाला, कारण की फेडरलिझमचे सुद्धा दोन प्रकार पडतात की बॉस जर तो देश संघराज्य झाला तर तो झाला कसा, कुठल्या कारणाने. मग आपण म्हटलं तर एक एक्झाम्पल जर घेतलं की बाबा 4 लोक होते ज्यांच्याकडे खूप असं कॅपिटल नव्हतं, एकत्र आली, 4 लोकांचं कॅपिटल मोठं झालं, त्यामुळे एक सक्षम कंपनी जन्माला आली. ठीक आहे, तर जेणेकरून त्यांचा विकास होईल. पण ठीक आहे, फेडरलिझमला समजण्याकरता एक्झाम्पल चांगला आहे, त्यात काही वाद नाही. पण तरीही ज्याला आपण फेडरलिझम म्हणतो ते फेडरलिझम निर्माण किंवा फेडरलिझम होण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पर्टिक्युलर प्रदेशाचं इंटिग्रेशन होऊन फेडरलिझम होऊ शकतं, ज्याला आपण म्हणणार एकत्रीकरण, किंवा पर्टिक्युलर प्रदेशाचं डिझोल्युशन होऊन फेडरलिझम होऊ शकतं. आता इंटिग्रेशन आणि डिझोल्युशन हा काय प्रकार आहे त्याला जरा समजण्याचा प्रयत्न करू. त्याला आपण म्हणणार विघटन.
त्याला अजून मराठीमध्ये जसं याला म्हणतो संयोगीकरण आणि याला वियोगीकरण. इंटिग्रेशन होऊन फेडरल स्टेटचं बेस्ट एक्झाम्पल आहे अमेरिका आणि डिझोल्युशन होऊन फेडरल स्टेटचं एक्झाम्पल आहे कॅनडा. आता हे इंटिग्रेशन असं खूप काही वेगळं बघण्याची गरज नाही. आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल घेतले ना ते सगळे इंटिग्रेशनचेच होते. काय एक्झाम्पल की बाबा छोटे छोटे प्रदेश होते जे स्वतःचा विकास करू शकत नव्हते, स्वतःचा विकास करण्यास ते सक्षम नव्हते. त्यांनी एकमेकांसोबत ऍग्रीमेंट केला आणि ऍग्रीमेंट करून त्यांनी काय केलं रे एकमेकांसोबत किंवा एकमेकांमध्ये इंटिग्रेशनच केलं ना, एकात्मक झाले की नाही ते, आणि एकात्मक होऊन त्यांनी एका केंद्राला जन्म दिला. या प्रकाराला आपण म्हणतो इंटिग्रेशन सिस्टम. क्लिअर? ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल अमेरिका आहे. पण जर आपण कॅनडाचा विचार केला ज्याला डिझोल्युशन म्हणतो तर ही पद्धत थोडी वेगळी आहे. आता उगाच कन्फ्युज होऊ नका, कारण की डिझोल्युशनची पद्धत शिकत असताना तुम्हाला वाटेल की यार हे तर युनिटरी सिस्टम झालं असं वाटू शकतं, पण बिलकुल त्या युनिटरीला बाजूला ठेवा. युनिटरी आणि त्या डिझोल्युशन मध्ये, डिझोल्युशन फेडरलिझम मध्ये काय अंतर आहे ते सुद्धा सांगतो. जेव्हा डिझोल्युशन होऊन फेडरलिझमची निर्मिती होते तेव्हा तो फेडरल स्टेट कसा जन्म घेतो समजून घ्या. एकच भव्य मोठा प्रदेश असतो, पण त्या भव्य मोठ्या प्रदेशामध्ये कल्चरल डिफरन्सेस असल्या कारणाने त्या देशाचं शासन किंवा त्या देशाचं वेगवेगळे प्रदेश आधी एकच राज्य आहे, एकच मोठं देश आहे, तिथे बिलकुल स्टेट्स नाही आहेत, काही स्टेट्स नाही आहेत, एकच मोठं राज्य आहे, पण कल्चरल डिफरन्सेस वेगळे आहेत. पकडून चला की या भागामध्ये थोडं वेगळं कल्चर चालतं, या भागामध्ये थोडी वेगळी रीत आहे, या भागाची वेगळी ट्रेडिशन आहेत, या भागाची वेगळी ट्रेडिशन आहेत, उर्वरित भागाचे वेगळे ट्रेडिशन आहेत, पण देश मात्र एकच आहे. हा कल्चरल डिफरन्सेस असल्या कारणाने खूपदा काय होणार की खूपदा यांच्यामध्ये वादविवाद होण्याची संभावना जास्त आहे, कारण की कल्चरल डिफरन्सेस आहेत. तर म्हणून अशा प्रकारे अशा सिच्युएशन मध्ये हे सगळे प्रदेश जे एकाच देशाचे हिस्सा आहेत हे एकमेकांसोबत करार करतात आणि एकमेकांसोबत करार करून ते हे विचार करतात की आपण आपल्या संस्कृतीचा सांभाळ करण्याकरिता वेगवेगळ्या राज्याची निर्मिती करू आणि आपल्या राज्याचं प्रशासन चालवण्याचा अधिकार आपण आपल्या हातामध्ये ठेवू. तर इथे काय झालंय, एकच मोठा देश होता, पण एकाच मोठ्या देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशांनी डिझोल्युशन करून म्हणजे स्वतःला कुठेतरी त्यांचं स्वतःचं विघटन करून वेगवेगळ्या राज्याची निर्मिती केली आणि वेगवेगळ्या राज्याची निर्मिती करून ऑफकोर्स अधिकार केंद्राच्या हातामध्ये आहेतच आणि ऑफकोर्स काही अधिकार हे राज्यांच्या हातामध्ये सुद्धा आहेत. आता इथे फक्त लक्षात घ्या, हे जे एक्झाम्पल आहे याला बिलकुल युनिटरी मध्ये आणू नका. तुम्ही त्यातच कन्फ्युज होऊ शकता की बाबा युनिटरी सुद्धा तर असंच होतं. युनिटरी मध्ये कसं होतं, युनिटरी मध्ये एकच देश आहे, त्या देशामध्ये राज्य असतील याची काही गॅरंटी नाही. कळते? असतीलच याची काही गॅरंटी नाही. एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये होऊ शकते, यांना वाटलं की फक्त या भागामध्ये राज्याची निर्मिती करणे आवश्यक आहे, फक्त या भागामध्ये होणार. कळते? आणि या प्रदेशामध्ये यांनी काय केलं, डिझोल्युशन करून वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती केली. आता या इंटिग्रेशन आणि डिझोल्युशन मध्ये फक्त एक विशेष मुद्द्याकडे लक्ष द्या. इंटिग्रेशन होऊन जेव्हा फेडरलिझम तयार झालेलं तेव्हा त्या फेडरलिझम मध्ये स्टेट्स जास्त पॉवरफुल असतील की केंद्र? स्टेट जास्त पॉवरफुल असतील ना. इथे ऑलरेडी एकच गव्हर्नमेंट होतं, केंद्र, पण फक्त जे कल्चरल डिफरन्सेस होते त्यांना पण काही स्वायत्तता मिळावी म्हणून इथे वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती केली. तर अशा परिस्थितीमध्ये फेडरलिझम जन्म तर घेतोय, पण अशा परिस्थितीमध्ये केंद्र जास्त पॉवरफुल राहण्याचे चान्सेस आहेत ना. मानता नाही ही गोष्ट? ठीक आहे, बस यालाच लक्षात घ्या, यालाच लक्षात घ्या. कारण की जेव्हा तुम्ही सोर्सेस बघितले आहेत आणि सोर्सेसमध्ये आपण जेव्हा बघितलं की आपण कुठल्या संविधानामधनं काय उचललंय, तर तुम्हाला दिसते, तुम्ही बघून घ्या तुमच्या नोट्समध्ये, तुम्ही फेडरल सिस्टम भारतामध्ये जी उचललेली आहे ती विशेषतः भरपूरशा अशा गोष्टी जसं अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर हे वगैरे जी सिस्टम आपण उचलली आहे ती कॅनडामधनं उचलली आहे. कळते? उचलली आहे ना. आता लक्षात घ्यावं की राज्याच्या राज्यपालाची नेमणूक जर केंद्र करत आहे तर तशा प्रदेशामध्ये त्या देशामध्ये राज्यापेक्षा केंद्र नाही का जास्त पॉवरफुल आहे? आहे ना, राईट? ठीक आहे. तर कॅनडा डिझोल्युशनचं एक्झाम्पल आहे, इंटिग्रेशनचं नाही. अमेरिका हे इंटिग्रेशनचं एक्झाम्पल आहे. आणि आपण आपल्या देशामध्ये जेव्हा फेडरलिझम सिस्टमला अपॉइंट करणे किंवा फेडरलिझम सिस्टमला सेटअप करण्याचा विचार करत होतो तेव्हा आपण अमेरिकेकडे बिलकुल झुकलो नाही, तर आपण
कॅनडाकडे अधिक झुकलो आणि कॅनडाच्या सिस्टम नुसार भारतातलं थोडंफार फेडरलिझम आपल्याला दिसते. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. पण भारतामध्ये नेमकी व्यवस्था कशी, ते व्यवस्था समजून घेण्यासाठी आधी आपल्याला वैशिष्ट्ये बघणे आवश्यक होऊन जाईल, की नेमकं संघराज्य प्रणालीचे काय वैशिष्ट्ये असतात आणि एकात्मक सिस्टमचे काय वैशिष्ट्ये असतात. तर आधी आपण वैशिष्ट्ये बघून घेऊया, की काय खासियत असते फेडरलिझम आणि युनिटरीची. ठीक आहे. तर हेडिंग द्याल, संघराज्य प्रणालीचे वैशिष्ट्ये. म्हणजे ते लिहिलं का रे तुम्ही? अमेरिकेमध्ये आधी अमेरिका जेव्हा संघराज्य झाला तेव्हा 13 राज्य होती, आज 50 राज्य आहेत. कॅनडा जेव्हा संघराज्य निर्माण झाला तेव्हा आधी 4 राज्य होती, आज 10 राज्य आहेत. वैशिष्ट्यांबद्दल आपण बोलूच, पण पुन्हा एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी. जसं मग आपण बोललो की भारताच्या संविधानामध्ये कोणत्याच आर्टिकलमध्ये भारत एक संघराज्य वगैरे आहे असा शब्द कुठेच उल्लेख त्याचा आपल्याला झालेला दिसत नाही. जी पहिली आर्टिकल आहे ती पहिली आर्टिकल ही सांगते की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट, म्हणजे तो राज्यांचा संघ असेल. तर हा शब्द ऍक्च्युली समजून घेणे किंवा या शब्दाचा अर्थ जाणून घेणे हा मोठा टास्क आहे. तर संविधान सभेमध्ये या पहिल्या आर्टिकलचं एक्सप्लेनेशन देत असताना डॉक्टर भीमराव आंबेडकर हा शब्द का घातला गेला याबद्दलचं स्पष्टीकरण देतात. आणि ते स्पष्टीकरण देत असताना ते असे म्हणतात की आपण संघराज्य हा शब्द वापरलेला नाहीये, आपण राज्याचा संघ हा शब्द वापरला आहे. त्याच्या मागे 2 कारण आहेत. 2 कारण स्पष्ट स्वरूपामध्ये ते सांगतात संविधान सभेच्या त्या बैठकीमध्ये. पहिलं कारण हे सांगतात की भारताची निर्मिती ह्या राज्या अंतर्गत करारामार्फत झालेली नाही. अमेरिका जेव्हा फेडरल स्टेट निर्माण झालं तेव्हा अमेरिकेच्या 13 राज्यांनी एकमेकांसोबत अग्रीमेंट केला होता ना. तसंच काय भारतामध्ये 1947 मध्ये मुंबई, बंगाल, मद्रास अशा राज्यांनी काय अग्रीमेंट केलाय का? नाही केला ना. म्हणून आपण संघराज्य हा शब्द न वापरता राज्याचा संघ हा शब्द वापरला. कळते? पहिलं कारण आपण बघितलं की जर संघराज्य हा शब्द टाकला गेला नाही, राज्याचा संघ हा शब्द टाकला गेला, तर त्याच्या मागचं पहिलं कारण की भारत देशाची निर्मिती अमेरिका सारख्या राज्यामध्ये करारामार्फत झालेलं नाही. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, भारतीय संघ राज्यातनं कुठल्याच राज्याला फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. हे दुसरं कारण आहे. मग याचा अर्थ अमेरिकेमध्ये काय असावं? मी तुम्हाला सांगतोय की दुसरं कारण डॉक्टर आंबेडकर हे सांगतात की आम्ही संघराज्य हा शब्द हा न वापरता राज्याचा संघ हा शब्द वापरला आहे. तर त्याला दुसरं कारण हे की भारतामधनं कोणत्याही राज्याला फुटून बाहेर निघण्याचा अधिकार नाही. म्हणजे भारत हा जो देश आहे या देशातनं कुठलंच राज्य स्वतःला इंडिपेंडेंट नाही करू शकत. या आधारावर अमेरिकेमध्ये काय असावं हे विचारतोय. मला सांगा बोस, तिथल्या राज्यांनी अग्रीमेंट करून जर ते इन्व्हॉल्व्ह होत आहेत तर त्यांना अधिकार आहे ना. बरोबर. भारतामध्ये आपण कोणत्याच राज्याला हा अधिकार देत नाही की ते स्वइच्छेने भारताच्या संघराज्याच्या बाहेर निघू शकतील. असं जर करायला गेलो ना आपण, एक अधिकार दिला ना, आज या एक देशाचे 50 देश व्हायला काही फरक पडणार नाही. म्हणजे काही वेळ लागणार नाही. इकडे महाराष्ट्र वेगळा होऊन जाईल, बंगाल वेगळा होऊन जाईल, पश्चिम बंगाल, तिकडे तेलंगणा वेगळा होऊन जाईल. महाराष्ट्रातले विदर्भाचे पोट्टे म्हणतील नाही हमको विदर्भ अलग करना है देश. कळते आहे का? 50 तुकडे व्हायचे आहेत. तर 2 मुद्दे लक्षात घ्या. 2 कारण मी तुम्हाला सांगितले. तुमच्या बुकमध्ये जसे तसे ते कारण आहेत. त्याला एकदम तुम्ही तुमचे नोट्स करत असताना हे दोन्ही कारण लिहून ठेवा. नंतर आपण पहिल्याच आर्टिकलमध्ये जर शब्द असे वापरले की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट, आपण फेडरल स्टेट असं न वापरता युनियन ऑफ स्टेट वापरलंय. तर त्याच्या मागची कारणं देत असताना डॉक्टर आंबेडकर 2 कारणं देतात. त्यातलं पहिलं कारण की भारत या देशाची निर्मिती अमेरिकेसारख्या राज्यामध्ये कराराच्या आधारावर झाली नाही. आणि दुसरं, भारतातून कोणत्याही राज्याला फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणून आपण युनियन ऑफ स्टेट हा शब्द वापरला, फेडरल स्टेट शब्द वापरला नाही. ठीक, क्लिअर. आता एक्झाम्पल इन द सेन्स आपण वैशिष्ट्य बघून घेऊ की फेडरल स्टेटचे काय वैशिष्ट्य असतात आणि युनियन स्टेटचे काय वैशिष्ट्य असतात. त्यानंतर डिसाईड करू बॉस की भारत हा फेडरल आहे की युनियन आहे. आता तर बसल्या बसल्या आपण नाही सांगू शकत की भारत हा, तुम्हाला म्हणतोय की फक्त संविधान सभेच्या सदस्यांनी हे ठरवलं होतं की भारत हा संघराज्य असेल, पण हा पूर्णपणे संघराज्य काही दिसत नाही.
कारण की आताच तर आपण बघितलं, संघराज्य जर असेल तर संघराज्यामध्ये राज्यांना जास्त अधिकार असायला पाहिजे केंद्रापेक्षा, कारण की राज्यांनी जन्म घातलाय केंद्राला, राईट? तर आधी आपण वैशिष्ट्य तर बघून घेऊ आपण, की काय वैशिष्ट्य दिसतील जर तो अमुक अमुक देश हा संघराज्य प्रणालीचा असेल. तर त्यामध्ये पहिलंच वैशिष्ट्य टाका, दुहेरी शासन व्यवस्था, ड्युअल गव्हर्नन्स. जर तो देश संघराज्य आहे तर त्या देशामध्ये आपल्याला दुहेरी शासन व्यवस्था आढळणारच आहे. आणि दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय? ड्युअल गव्हर्नन्स म्हणजे देशासाठी एक सरकार आणि प्रत्येक राज्यांसाठी त्यांच्या त्यांच्या राज्याबद्दलच्या सरकारी. आणि देशासाठी एक सरकार म्हणजे कोणती सरकार, त्याला कोणती गव्हर्नमेंट पडणार? ऑफकोर्स सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे इथे तुम्हाला केंद्र सरकार दिसणार आहे. आणि इथे राज्य स्तरावर आपल्याला राज्य सरकारी अपॉइंट दिसतील. जसं एक्झाम्पल घेऊ की इंग्लंड हा एक युनिटरी कंट्री आहे, तर त्या देशामध्ये राज्य असतीलच याची काही गॅरंटीच नाही. आणि जर असतीलच याची गॅरंटी नाही आहे तर तिथे राज्य सरकारी दिसणार आहेत का? नाही, तिथे फक्त एकच सरकार, केंद्र सरकार. पण जर तो देश फेडरल आहे तर फेडरलमध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही आहेत, म्हणजे आपल्याला दोन प्रकारच्या शासन व्यवस्था तिथे दिसतील. आणि मग आपण आता जरा समजण्याचा प्रयत्न करू की भारतामध्ये मग अशी प्रणाली आपल्याला दिसते का? भारतामध्ये एकच सरकार आहे की दोन सरकारी आहेत? दोन सरकारी आहेत. केंद्र स्तरावर एक वेगळी सरकार आणि प्रत्येक राज्य स्तरावर त्यांच्या त्यांच्या सरकारी. म्हणजे याचा अर्थ फेडरलिझमचं पहिलं वैशिष्ट्य भारताच्या सिस्टमशी मॅच करते ना. पण एकच मुद्दा झाला, अजून भरपूरसे मुद्दे बघायचे आहेत आपल्याला की त्या बाबी मॅच करतात का. सेकंड, रिटन कॉन्स्टिट्यूशन, लिखित राज्यघटना. जर तो देश संघराज्य आहे तर त्या संघराज्य प्रकारच्या देशामध्ये राज्यघटना ही लिखित स्वरूपाचीच असेल. अच्छा, का नसेल याला समजून घेऊया. असायला पाहिजे की नसायला पाहिजे याला समजून घेऊया. असायला पाहिजे. बॉस, राज्य एकमेकांसोबत जर करार करून अधिकाराची वाटणी करून राहिले की बाबा राज्यांना किती अधिकार असतील, केंद्राला किती अधिकार असतील, तर या सगळ्या गोष्टींना या अग्रीमेंटला एकदम रिटर्न फॉर्मॅटमध्ये ठेवणे आवश्यक ना, नाहीतर गडबड होऊन जाईल की नाही. तर जसं एक्झाम्पल घेऊ आपण अमेरिकेचं, तर अमेरिकेचं रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. भारतामध्ये सुद्धा जर बघायला गेलं तर आपल्याला रिटर्न कॉन्स्टिट्यूशनच दिसते. तर याचा अर्थ ऑफकोर्स ही जी फेडरलिझमची जी दुसरी वैशिष्ट्य आहे ते सुद्धा मॅच करते आहे भारताच्या सिस्टमशी. जसं आपण एक्झाम्पल घेतलं इंग्लंडचं, तर इंग्लंड हा पहिली गोष्ट फेडरल कंट्री आहे की युनिटरी आहे? युनिटरी आहे ना रे बाबा. आणि युनिटरी आहे तर आपण काही दिवसाआधी एका लेक्चरमध्ये बघितलं आहे की कॉन्स्टिट्यूशनचे दोन प्रकार पडतात, एक रिटर्न आणि दुसरा अनरिटर्न. तर इंग्लंड हे कशाच एक्झाम्पल आहे? अनरिटर्न, अलिखित राज्यघटना आहे. मग अलिखित राज्यघटना आहे इंग्लंडमध्ये, म्हणजे त्यांना गरज वाटली नाही. गरज वाटली नाही का? अरे कारण की ते युनिटरी स्टेट आहे ना, त्यांना काय गरज आहे. पण याचा अर्थ हा होत नाही की प्रत्येक युनिटरी स्टेट मध्ये अनरिटर्नच कॉन्स्टिट्यूशन असेल, असं बिलकुल डोक्यात तुम्ही घेऊन चालू नका. इंग्लंड युनिटरी स्टेट आहे, अनरिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. फ्रान्स लिस्ट मध्ये लिहून ठेवलं आहे, युनिटरी स्टेट आहे युनिटरी स्टेट, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणून काय म्हटलं मी, असं बिलकुल गृहीत धरून चालू नका की जर तो युनिटरी स्टेट आहे म्हणजे तिथे अनरिटर्नच कॉन्स्टिट्यूशन असेल, असं नाही आहे. अनरिटर्न राहू शकते, रिटर्न सुद्धा राहू शकते. ठीक आहे, क्लिअर. सेकंड, या व्यतिरिक्त डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर, तिसरा पॉइंट टाका, अधिकाराची विभागणी. जर तो एक संघराज्य देश आहे तर त्या संघराज्य देशामध्ये अधिकाराची विभागणी तुम्हाला करावंच लागेल. जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं की एक मालिक, एक व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी कंपनी उभारली आणि 4 लोकांनी एकत्र येऊन त्यांनी कंपनी उभारली. आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं त्या एक्झाम्पलला आपण इथे बसू शकतो किंवा सरळ आपण म्हणू शकतो की बाबा जो देश फेडरल आहे त्या देशामध्ये आपल्याला केंद्र सरकारही दिसते, राज्य सरकारही दिसते. केंद्र सरकार दिसते आणि राज्य सरकार दिसते, तर मग त्या देशामध्ये असणारे सर्व अधिकार, सर्व राईट्स, सर्व पॉवर ज्याला म्हणणार आपण, त्या पॉवर्सला डिस्ट्रीब्यूट नाही करावं लागेल. केंद्राच्या हातामध्ये आपल्याला काही अधिकार द्यावे लागतील, राज्यांच्या हातीमध्ये सुद्धा काही अधिकार द्यावे लागतील. आता अधिकार म्हणजे कोणत्या अधिकाराबद्दल बोलून राहिलो आहे? अधिकार म्हणजे ऍक्च्युली आपण बोलत आहोत सब्जेक्ट बद्दल. सब्जेक्ट कोणते? बाबा देशाचं संरक्षण म्हणजे डिफेन्स हा एक सब्जेक्ट झाला, ऍग्रिकल्चर आहे, एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, रेल्वे आहे, पोलीस आहे, आर्मी आहे ना. हे वेगवेगळे विषय आहेत. या वेगवेगळ्या विषयांना वाटणे महत्वाचं नाही का होऊन जाईल, कारण की सरकारी स्थिती दोन प्रकारची आहेत. जसं आपण आपल्या देशाचं एक्झाम्पल घेतलं तर भारतामध्ये सुद्धा आपल्याला केंद्र सूचीमध्ये किती विषय दिसतात?
राज्य सूचीमध्ये 59 आणि पुन्हा एक सूची दिसते समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट ज्यामध्ये 52 एवढे सब्जेक्ट दिसतात. तर जो देश संघराज्य आहे त्या संघराज्य देशामध्ये विषयांची विभागणी तुम्हाला दिसेलच आणि भारतामध्ये सुद्धा आपण विषयांना अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. म्हणजे भारतामध्ये फेडरलिझमचे अंश आपल्याला दिसून राहिलेले. ठीक आहे, हा तिसरा पॉइंट. देन चौथं वैशिष्ट्य राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, सुप्रिमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. जर संघराज्य देश आहे तर तिथे आपल्याला राज्यघटनेचं सर्वश्रेष्ठत्व ठेवणे आवश्यक होऊन जाईल. त्याच्या मागचं कारण बघा काय. त्याच्या मागचं कारण असं की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संबंध कोण ठरवून राहिला? ऍग्रीमेंट, राईट. आणि त्यांचा ऍग्रीमेंट म्हणजेच त्यांचा संविधान. तर बॉस कधी पण तुम्हाला संविधानाला वरचढ ठेवावं लागेल ना रे. जर संविधानाला वरचढ नाही ठेवलं तर केंद्र आपले जास्तीत जास्त अधिकार नाही का वापरण्याचा प्रयत्न करेल. तर त्यामुळे केंद्र आणि राज्याचे संबंधच जर एका कराराने बांधून दिले गेलेले तर तो करार हा कधी पण सर्वोच्च असेल, करारापेक्षा अजून दुसरं तिसरं काहीच जास्त नसेल. आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर आपण आपल्या देशाबद्दलही खूपदा बोललेलो आहोत की बाबा भांडणं आपल्याला दिसतात की संसद आणि ज्युडिशरीमध्ये भांडणं नेहमीच चालू असतात. पण जेव्हा प्रश्न निर्माण होतो की सुप्रीम कोर्ट आणि पार्लमेंट यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण, तर आपण बोललो आहोत की ऍक्च्युअली बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये सर्वश्रेष्ठ जे आहे ते संविधान, कॉन्स्टिट्यूशन. याच्यापेक्षा वरचढ अजून काहीच नाही. आपल्या देशामध्ये सुद्धा आपण संविधानाचं सर्वश्रेष्ठत्व मान्य केलेलं आणि जे फेडरल स्टेट्स असतात तिथे सुद्धा संविधानाला सर्वाधिक जास्त महत्व दिलं जाते. तर हे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य सुद्धा मॅच करत आहे आपल्या देशाशी. ठीक आहे. आठवा, आपण सायलेंट फीचर जेव्हा शिकत होतो तेव्हा बघितलं ना रिजिड कॉन्स्टिट्यूशन बद्दल. काय होता हा प्रकार? हा, जर आपल्याला त्या संविधानामध्ये बदल करायचा आहे तर एक कठीण पद्धतीतून जावं लागतं. एक खूप डिफिकल्ट प्रोसेस असतं. ज्या प्रोसेसला पूर्ण केल्यानंतरच त्या देशाच्या संविधानामध्ये बदल केला जाऊ शकतो. जसं आपण आपल्या देशामध्ये बघितले होते की 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकारापैकी एक सिंपल मेजॉरिटीने होत होतं आणि कुठे होत होतं ते? पार्लमेंटमध्ये. सेकंड स्पेशल मेजॉरिटीने होत होतं आणि ते सुद्धा पार्लमेंटमध्येच होतं. पण जो तिसरा प्रकार होता त्या तिसऱ्या प्रकारामध्ये नाही का की आधी संसदेमध्ये अमुक अमुक बिल आणा आणि संसदेने पास केलेल्या त्या बिलाला पहिली गोष्ट संसदेच्या दोन्ही हाऊसमध्ये तुम्हाला पास करावं लागेल. पास करत असताना कोणत्या बहुमताने? विशेष बहुमत, स्पेशल मेजॉरिटी. आणि दोन्ही हाऊसमध्ये स्पेशल मेजॉरिटीनी पास झाल्यानंतर मग ते बिल जाणार स्टेट्सच्या असेंब्लीकडे आणि असेंब्ली पैकी जेवढ्या असेंब्लीज आहे जशा 31 असेंब्लीज आहेत अशा 31 असेंब्लीज पैकी हाफ प्लस 1 म्हणजे 16 असेंब्लीनी जर त्याला मान्यता दिली मग ते जाणार प्रेसिडेंटकडे आणि प्रेसिडेंटनी त्यावर साईन केली तर मग ती अमेंडमेंट झाली असं मानलं जाणार. तर ही एक रिजिड पद्धत आहे ना. ठीक आहे. भारतामध्ये तरी हे ठीक ठीक आहे. आपण जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत. त्यांच्या अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये, काँग्रेस म्हणजे त्यांचं लेजिस्लेचर, त्यांच्या काँग्रेसमध्ये बिल पास झाल्यानंतर असं नाही की नेहमी नेहमी काँग्रेसमध्येच बिल पास होईल. अमेरिकेमध्ये अमेंडमेंट करण्याची पद्धत वेगळी आहे. अमेरिकेमध्ये अमेंडमेंट करण्याकरता स्टेट सुद्धा पुढाकार घेऊ शकतात. स्टेट सुद्धा पुढाकार घेऊ शकतात. तुम्ही आता भारत आणि अमेरिकेला बिलकुल कम्पेअर करू नका, ते सिस्टम वेगळी आहे त्यांची. पण त्या अमेंडमेंटच्या त्या बिलाला अमेरिकेच्या 50 राज्यापैकी 3/4 राज्यांची संमती मिळणे आवश्यक आहे. 3/4 म्हणजे 80% झाले. इथे तर आपण फक्त 50% प्लस 1च मागून राहिलोय. तर आपल्या देशामध्ये तरी ठीक ठीक आहे. अमेरिकेत ती जास्त रिजिड दिसते ना. अच्छा, जास्त रिजिड आहे अमेरिकेत किंवा भारतामध्ये पण ही तिसऱ्या प्रकारची पद्धत ही रिजिड आहे. तर कारण काय? कारण समजण्याचा प्रयत्न करूया. कारण काय राहू शकतं? जसं एक्झाम्पल घेऊ. आपल्या देशामध्ये सेंट्रल लिस्ट आणि स्टेट लिस्ट या लिस्टमध्ये जर कोणत्याही प्रकारची फेरफार करायची असेल म्हणजे सेंट्रलमध्ये कुठल्या बाबी काढणे किंवा टाकणे, स्टेटमधनं काही काढणे किंवा टाकणे, तर याला तिसऱ्या प्रकारची घटना दुरुस्ती लागते. तिसऱ्या प्रकारची घटना दुरुस्ती म्हणजे केंद्र सरकार संसदेमध्ये बिल पास करून कुणाची संमती मागून राहिला? राज्यांची ना. तर राज्यांची संमती मागायला पाहिजे की नाही पाहिजे हे विचार करा.
जर राज्यसूचीच्या विषयामध्ये फेरफार केली जात आहे म्हणजे राज्याच्या अधिकारामध्ये नाही का घालाघाल केली जात आहे, आणि जर त्यांच्या अधिकारामध्ये केली जात आहे तर त्यांना विचारणे आवश्यक नाही का बाबा की करायचं आहे का अमेंडमेंट. जर त्यांची संमती मिळेल तर नाही का मग ते बिल पुढे जाणार. कळतंय. आता सेम आपण म्हटलं की अमेरिकेमध्ये भारतापेक्षा जास्त कठीण पद्धत आहे, तर का नसणार, थोडा हा विचार करा. अमेरिकेमध्ये 13 राज्य एकत्र येऊन एकमेकांसोबत करार करून एका केंद्राची निर्मिती करते आहे, आणि उद्या चालून केंद्र अमेंडमेंट करून त्या संविधानाच्या कोणत्याही बाबी सहजतेने बदलू शकणार राज्याला न विचारता. तर त्या राज्यांना काय महत्व राहिलं. कळते. राज्यांना जास्त महत्व नाही का अमेरिकेमध्ये, तर मग राज्यांना महत्व आहे तर राज्यांना विचारावं लागेल ना रे. आणि त्यांना विचारणे म्हणजे एक कठीण पद्धतीने घटना दुरुस्ती करणे होय. ठीक आहे. तर जो देश फेडरल आहे त्या फेडरल कंट्रीमध्ये आपल्याला रिजिड कॉन्स्टिट्यूशनची पद्धत दिसणारच आहे. क्लिअर. जसं बघा रिजिड कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण बघितलं की अमेरिकेमध्ये पण रिजिड कॉन्स्टिट्यूशन आहे, भारतामध्ये पण रिजिड कॉन्स्टिट्यूशन आहे. नो डाऊट अमेरिका एक फेडरल आहेच, आणि भारतामध्ये पण ती जी वैशिष्ट्य आहे ते मॅच करताय, म्हणजे भारत सुद्धा फेडरल राहू शकते, ते आपण नंतर कॉन्क्लूड करूच. पण इंग्लंडमध्ये मग अशाच प्रकारे अतिशय कठीण पद्धतीने घटना दुरुस्ती होते का. आपण इंग्लंडच्या घटना दुरुस्ती बघितल्या बाळांनो. साध्या सिंपल पद्धतीने इंग्लंडमध्ये फेरफार केला जाऊ शकतो का. ऑफकोर्स इंग्लंड हा काही एक फेडरल स्टेट नाही आहे, एक युनिटरी स्टेट आहे, तर त्यांना त्यांच्या राज्यांना विचारण्याची काही गरज नाही. ठीक आहे. सेम इथे आपण बघून आलो 6th पॉइंट की जो देश फेडरल आहे ना त्या देशामध्ये न्यायालयाचे महत्व जास्त आहे. म्हणजे त्यांचं महत्व म्हणण्यापेक्षा त्यांचं स्वातंत्र्य हे खूप अधिक आहे, आणि नेमकं त्यांचं स्वातंत्र्य जास्त असणेच आवश्यक. आता का बघा समजून घ्या. जर तो देश फेडरल आहे किंवा कुठलाही देश असेल तर त्या कुठल्याही देशामध्ये कायदे करण्याचा अधिकार कुणाचा. लेजिस्लेचरचा. त्याला वेगवेगळ्या देशामध्ये आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो. कुठे पार्लमेंटरी सिस्टम आहे, कुठे अजून काही सिस्टम आहे. ठीक आहे. आणि नेमकं लेजिस्लेचर कायदे करून कशामध्ये बदल आणू शकतो, तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करू शकतो. आता कुठल्याही देशामध्ये कायदा करण्याचा अधिकार जर त्या देशाच्या कायदे मंडळाचा आहे, आणि ते कायदे मंडळ त्या देशाच्या संविधानामध्ये अमेंडमेंट करू शकतं, तर अशा परिस्थितीमध्ये त्या देशाचं जे ज्युडिशरी आहे, त्या देशाची जी न्यायपालिका आहे, तिला स्वातंत्र्य ठेवणे आवश्यक होऊन जाईल ना. कारण की यांनी केलेला फेरफार जर मूळ कराराच्या विरोधात असेल तर त्याला त्या निर्णयाला रद्द करून द पॉवर ऑफ ज्युडिकल रिव्ह्यूच्या आधारावर त्या संविधानाचा सांभाळ करणे यांची जबाबदारी नसणार का. आणि जर यांची जबाबदारी असेल तर यांना फ्री ठेवावं लागेल ना रे. लेजिस्लेचर पेक्षा हे जेवढे फ्री असतील, हे जेवढे यांच्या नियंत्रणाच्या बाहेर असतील, तेवढं ही ज्युडिशरी त्या संविधानाचा सांभाळ करू शकणार. कारण की त्या संविधान म्हणजे त्या अग्रीमेंट वर असतं ते फेडरलिझम टिकून आहे. त्यामुळे त्या अग्रीमेंटचा सांभाळ करण्याकरिता जी ज्युडिशरी आपल्याला इथे कार्यरत दिसते ती एक स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक. क्लिअर आहे. ठीक आहे. जसं आपण इंडिपेंडन्स ऑफ सुप्रीम कोर्ट किंवा ज्युडिशरी हे सिस्टम आपण अमेरिकेतनं घेतलंय, राईट. आणि अमेरिकेतनं घेतलंय म्हणजे ऑफकोर्स ठीक आहे, अमेरिकेमध्ये सिस्टम आहेच. का आहे. ऑफकोर्स संघराज्य आहे, आणि संघराज्य देशामध्ये त्या कराराचा सांभाळ करण्याकरिता एक सेपरेट ज्युडिशरी असणे आवश्यक. क्लिअर. तसं इंग्लंड बद्दल आपण बोललो असावं कदाचित मे बी. इंग्लंडमध्ये सर्वश्रेष्ठ काय, पार्लमेंट की ज्युडिशरी. पार्लमेंट. तिथल्या ज्युडिशरीला काही अर्थ नाही. संसदेने कायदा केला, झाला, विषय संपला. तिथली ज्युडिशरी काही खास करू शकत नाही. का. अरे कारण तिथे युनिटरी सिस्टम आहे, काही अग्रीमेंट झाला नाही आहे, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, तर त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या ज्युडिशरीला एवढी काही त्यांच्यावर येऊन पडत नाही. कळते. पण अमेरिका आणि भारतासारख्या देशामध्ये ती गरज तर आहे ना. म्हणून भारत असेल किंवा अमेरिका असेल, आपल्याला एक स्वतंत्र न्यायपालिका न्याय व्यवस्था तिथे कार्यरत असताना. आता बायकॅमरल सिस्टम म्हणजे बघा काय, तो देश जर फेडरल कंट्री आहे तर त्या देशामध्ये आपल्याला लोअर कोर्ट मध्ये लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस मिळेलच मिळेल. जसं एक्झाम्पल घेऊ, अमेरिकेचं घेऊ. चला, अमेरिकेमध्ये आज 50 राज्य आहेत. पूर्वी 13 राज्याने मिळून युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेला जन्म दिला. आज त्याच युनायटेड स्टेटमध्ये 50 राज्य आहेत.
मग 50 राज्यांनी मिळून जर एका देशाला जन्म दिलेला असेल किंवा त्या 50 राज्याचं मिळून एक जर आज देश दिसत असेल, तर या 50 राज्यांना सुद्धा तेवढंच महत्व देणे आवश्यक आहे ना, राईट? आता बघा, यांना महत्व मिळेल कसं किंवा कुठल्या पद्धतीने? तर लक्षात घ्या, या देशामध्ये आपल्याला जर प्रॉपर सर्वांना अधिकार वाटून देण्याकरिता आपण जर 2 हाऊसेस निर्माण केली. एक लोअर हाऊस, ज्याला अमेरिकेमध्ये म्हटलं जातं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, ठीक आहे, आणि अप्पर हाऊस ज्याला म्हटलं जातं हाऊस ऑफ सिनेट. तर ही जी 50 राज्य आहेत, या 50 राज्यांपैकी जसं एक्झाम्पल घेऊ की हे ए राज्य आहे, हे बी राज्य आहे, ही सी राज्य आहे, ही डी राज्य आहे. ठराविक वर्षांमध्ये अमेरिकेच्या लोअर हाऊसचे निवडणुका होतील आणि त्या लोअर हाऊस मधनं ए राज्यातून काही प्रतिनिधी, बी राज्यातून काही प्रतिनिधी, सी राज्यातून काही प्रतिनिधी हे निवडले जातील आणि निवडून गेलेले हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये निवडून गेलेले हे जे रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत, हे काय करतील तर त्यांच्या त्यांच्या राज्यांच्या लोकांचं प्रतिनिधित्व करतील. जसं आपण आपल्या देशाचं एक्झाम्पल घेऊ, तर आपल्या देशाचं एक्झाम्पल जरा जास्त हे राहील. आपल्या देशामध्ये लोअर हाऊस लोकसभा, अप्पर हाऊस राज्यसभा. लोकसभेमध्ये 543 सदस्य बसतात. त्या 543 सदस्यापैकी एक नितीन गडकरी सर आहेत. मग नितीन गडकरी साहेबांचं काम काय त्या लोअर हाऊस मध्ये? ते कोणाला रिप्रेझेंट करतील? नागपूर कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये राहणाऱ्या नागरिकांना. ते जे काही डिमांड करतील, तिथे जे काही मागणी करतील, जे काही सोयी सुविधा करतील, त्यांना जबलपूर किंवा बिलासपूर इथल्या लोकांसाठी काही करण्याचं काही काम आहे का? त्यांचा काय संबंध? ते जर नागपूरचे खासदार आहेत तर ते नागपूरच्या लोकांना रिप्रेझेंट करण्याचं काम त्यांचं असेल. एक्झाम्पल घेऊया की पुन्हा देशभरामध्ये कोविड पसरला आणि कोविडमध्ये पुन्हा जर वॅक्सिनेशनची गरज असेल, तर या नागपूरच्या लोकांपर्यंत वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करण्याचं काम गडकरी साहेबांचं आहे ना. मग ते भांडतील तिथे आणि म्हणतील की नाही बाबा हमारे पुट्टो को भी चाहिए वॅक्सिन. बरोबर आहे. तर नेमकं जेव्हा जनतेला रिप्रेझेंट करण्याचं काम असते तेव्हा ते लोअर हाऊस करते. अरे पण आपण आहो एका फेडरल सिस्टम मध्ये. त्या फेडरल सिस्टम मध्ये जनतेच्या रिप्रेझेंटेशनसाठी तर आपण इथे रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट केलेले आहेत. पण राज्यांचं काय? राज्यांच्याच तर अस्तित्वावर नेमकं हे फेडरलिझम नाही का टिकलेलं आहे? तर त्यासाठी तुम्हाला दिसते कधी पण सेकंड हाऊस, ज्याला आपण अप्पर हाऊस म्हणतो. आणि अप्पर हाऊस ज्याला भारतामध्ये राज्यसभा म्हटलं जातं, तर नावामध्येच आहे राज्यसभा, म्हणजे राज्यांची सभा. या राज्यसभेमध्ये निवडून आलेले जे सदस्य असतात ते लोकांना रिप्रेझेंट नाही करत, तर ते त्यांच्या त्यांच्या राज्यांचं रिप्रेझेंटेशन करतात. जसं एक्झाम्पल घेऊया की राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातनं एकूण 19 सदस्य निवडले जातात. तर ते 19 सदस्य केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर आहेत का? हे केंद्र स्तरावर आहेत ना रे. 19 सदस्य केंद्र स्तरावर कुणाला रिप्रेझेंट करून राहिले? तर राज्याला, महाराष्ट्राच्या. कळते? सेम अमेरिकेमध्ये जर आपण बघितलं त्यांचं सिनेट आहे, तर त्यांच्या सिनेटमध्ये 100 सदस्य बसतात. हे 100 सदस्य कुठे येऊन राहिले? प्रत्येक राज्यातनं येत आहेत. किती राज्य आहेत? 50. प्रत्येक एका राज्यातनं 2 अशा 50 राज्यातनं 100 प्रतिनिधी सिनेटमध्ये बसतात, जे इक्वल रिप्रेझेंटेशन आपापल्या राज्याचं करतात. कळते? त्यांच्या राज्यांबद्दलची जी काही डिमांड आहे, ज्या काही बाबी आहेत, ते केंद्र स्तरावर नेण्याचं काम या 100 सदस्यांचं आपल्याला होत असताना दिसते. तर अशा देशामध्ये 2 हाऊस असणे आवश्यक नाही आहे का? जसं एक्झाम्पल घेऊ, कुठला युनिटरी स्टेट आहे आणि त्या युनिटरी देशामध्ये जर राज्यच नाही आहे, तर ते राज्यच नसेल तर त्या सेकंड हाऊसची खूप काही गरज पडणार आहे? काही संबंध नाही. एक हाऊस असलं तरी त्यांचं काम चालून जाईल, कारण की तिथे राज्यच नाही तर राज्याला रिप्रेझेंट करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण जर तो देश फेडरल आहे तर त्या फेडरल स्टेटमध्ये राज्यांच्या रिप्रेझेंटेशनसाठी आपल्याला एक वेगळं हाऊस निर्माण करून द्यावं लागेल. जसं भारतामध्ये राज्यसभा आहे, अमेरिकेमध्ये ते सिनेट आहे. ठीक आहे. तर याला वाटते तर सविस्तर लिहून घ्या की फेडरल सिस्टम मध्ये हे सगळे एक्झाम्पल बघितले आपण फेडरलिझमचे. तसेच आपल्याला जे युनिटरी स्टेट्स असतात, म्हणजे जे युनिटरी सिस्टम आहे त्याचे एक्झाम्पल बघणे सुद्धा तेवढंच आवश्यक होऊन जाईल. तर हेडिंग देऊन ठेवून द्या, एक्झाम्पल्स ऑफ युनिटरी स्टेट किंवा युनिटरी सिस्टमचे वैशिष्ट्ये, एकात्मिक राज्याचे वैशिष्ट्ये. याला आपण उद्याच्या सेशन मध्ये बघूया.